एकदा एका दूर देशात एक चेटकीण राहत होती. तिच्या दुःखाचं कारण होतं की तिला मूल होऊ शकत नव्हतं. जर तिला मूल झालं असतं तर ती त्याला तिची सगळी गुपिते आणि शक्ती देऊ शकणार होती. म्हणून तिने ठरवलं की ती पहिल्या मुलीला सगळ्यांपासून लांब नेऊन अगदी आपल्या मुलीसारखं वाढवेल. वाईटाची जादू संपूर्ण जगाचा ताबा घेईल. चेटकीण राहत होती तेथूनच काही अंतरावर एक शेतकरी नवरा बायको राहत होते. एक दिवस बायकोने नवऱ्याला आनंदाची बातमी सांगितली. आपल्याला मूल होणार आहे. दुर्दैवाने त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. बायको खूप आजारी पडली. जसजसा काळ पुढे चालला होता तिचं वजन कमी होत गेलं. जर ती लवकर बरी झाली नसती तर मूलही दगावलं असतं. तिच्या नवऱ्याने सगळे औषधोपचार आणि आयुर्वेदिक मुळेही दिली, पण ती बरी झाली नाही. त्यांच्या शेवटच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की एकच उपाय आहे ज्यामुळे त्यांची बायको बरी होऊ शकेल. एक वाईट चेटकीण आहे. तिच्या जवळच फक्त हिला बरं करणारी मुळी आहे. आता फक्त हाच एक मार्ग आहे. नवऱ्याने त्याचे सगळे धैर्य गोळा केले आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने दरवाजा वाजवला. इतक्या निर्भयपणे माझा दरवाजा वाजवतोय, नक्कीच महत्वाची बाब असणार. माझी बायको आजारी आहे. तिची तब्येत खूप बिघडली आहे. मी असं ऐकलंय की केवळ तुमच्याकडेच तिच्या उपचारांची जंगली मुळी आहेत. अच्छा, पण मी का मदत करू? मी विनंती करतो, कृपया माझी मदत करा. माझी बायको गरोदर आहे. जर मी तिच्यावर उपचार केले नाहीत तर मी दोघांनाही गमावून बसेन. त्याची परिस्थिती पाहून चेटकिणीने तिचा विचार बदलला आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. जर तू म्हणत असशील तर मी तुला मदत करेन. चेटकिणीने त्याला औषधी मुळ्या दिल्या. या मुळ्यांच्या पानांचा एक एक तुकडा रोज तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला तिच्यात चांगला बदल दिसेल. नवरा खुश झाला. धावत पळत घरी गेला. त्याच्या बायकोने रोज एक तुकडा खाल्ला. तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि तिने गमावलेलं वजनही वाढू लागलं. पण काही दिवसांनी चेटकिणीने दिलेली औषधं संपली. बायकोची तब्येत पुन्हा बिघडली. यावेळी कमी वेळातच तिची परिस्थिती जास्त गंभीर झाली. कोणताच उपाय नसल्या कारणाने नवऱ्याने पुन्हा चेटकिणीच्या महालाचा दरवाजा वाजवला. चेटकिणीला माहित होतं तो पुन्हा नक्की येणार. या त्याच बिया आहेत ज्याने तुझी बायको बरी होऊ शकेल. तू ह्या बिया तुझ्या बागेत लाव, बघ तुझ्या बायको मुलाला वाचवू शकशील. पण माझी एक अट आहे. जर तुला मुलगी झाली तर ती मुलगी मला द्यायचीस. मी अशी अट कधीच मान्य करू शकत नाही. मग जा इथून. चेटकिणीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. दुखी होऊन नवरा घरी परतला. तो बायकोला काहीच सांगू शकत नव्हता. जसजसे दिवस चालले होते बायकोची तब्येत बिघडत गेली. आता मुलालाही धोका वाढला. नवऱ्याची झोप उडाली होती. जर त्याने चेटकिणीची अट मान्य केली नसती तर तो बायको मुलाला गमावून बसला असता. पण त्याने अट मान्य केली आणि जर त्याला मुलगा झाला असता तर त्याची बायको आणि मुलगा दोघेही वाचले असते. म्हणून त्याने त्याचं मन घट्ट केलं आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने चेटकिणीची अट मान्य केली आणि बिया घरी घेऊन आला. चेटकिणीने दिलेल्या बिया त्याने बागेत लावल्या. खूपच कमी दिवसात रोप आलं. त्याने बायकोला पाने खाऊ घातली. जसजसे दिवस गेले त्याची बायको बरी होत गेली आणि तिने एका छानशा बाळाला जन्म दिला. पण नवऱ्याला भीती वाटत होती. ही एक सुंदर मुलगी आहे. त्याच दिवशी राजमहालात देखील एक उत्सव साजरा केला जात होता.
राणीने एका मुलाला जन्म दिला होता. राजा खूप आनंदात होता की आता त्याच्यानंतर त्याचा राजकुमार असेल जो भविष्यात राजा बनेल. राज्यातील जनता दिलदार राजा आणि राणीवर खूप प्रेम करत असत. कुणालाही माहित नव्हतं की भविष्यात एक दिवस या दोन मुलांचं आयुष्य एकच असेल. नवरा बायकोचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्याच दिवशी चेटकीण आली आणि तिने मुलीची मागणी केली. नवरा बायकोने जड मनाने मुलगी चेटकिणीला दिली. माझी मुलगी, माझी मुलगी, ती आता माझी मुलगी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. मी हिला रपुंझेल नाव देते. चेटकीण मुलीला घेऊन जंगलात गेली, जेथे तिचा मोठा टॉवर होता. चेटकीण पायऱ्यांनी घराच्या खूप वरपर्यंत चढली. ती घराच्या शेवटच्या माळ्यावर एका खोलीत पोहोचली. चेटकिणीने मुलीला पाळण्यात ठेवलं. रपुंझेल, माझी सुंदर मुलगी. चेटकिणीलाच आपली आई मानून रपुंझेल त्या घरात तिचं आयुष्य जगत होती. दिवसा रपुंझेल टॉवर वरून खाली उतरून महालाच्या समोरच खेळत असे आणि रात्री पुन्हा टॉवरच्या शेवटच्या माळ्यावर तिच्या छोट्याशा खोलीत परतत असे. चेटकिणीने रपुंझेलचे सोनेरी केस कधीच कापले नाहीत. ती रोज तिचे केस व्यवस्थित विंचरत असे. रपुंझेलला हे खूप आवडत असे. काळ लोटला. आता रपुंझेल मोठी झाली होती. आता ती तरुणी बनली होती. एक दिवस चेटकीण टॉवर जवळ आली आणि रपुंझेलला बाहेर बोलवलं. रपुंझेल, माझ्या बाळा, तुझे सोनेरी केस खाली सोड. रपुंझेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले. तिचे केस आता खालपर्यंत पोहोचू लागले होते. फारच छान. चेटकीण टॉवरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचली. मग शेवटच्या पायरीवर उभी राहून तिने काही जादूचे शब्द उच्चारले आणि पायऱ्या पडू लागल्या. जगातले कोणतेही शब्द या पायऱ्या पुन्हा आणू शकत नाही. आश्चर्याने जे काही होत आहे ते पाहून रपुंझेलला कळून चुकलं होतं की ती टॉवरवरून कधीच खाली उतरू शकणार नाही. चेटकीण रोज खाली उतरण्यासाठी रपुंझेलच्या केसांचा वापर करायची आणि संध्याकाळीही टॉवरच्या खाली येऊन रपुंझेलला हाक मारायची. रपुंझेल, रपुंझेल, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. तिचा आवाज ऐकून रपुंझेल तिचे केस खाली सोडायची आणि त्यावरून चेटकीण वर चढायची. आई, तू मला टॉवरच्या बाहेर का जाऊ देत नाहीस? तू मला इथे का ठेवलं आहेस? माझ्या प्रिय मुली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून तुला जगातील वाईट गोष्टींपासून वाचवू इच्छिते. रपुंझेल संपूर्ण दिवस गाणे गाण्यात आणि जे पक्षी तिच्या खिडकीवर येऊन बसत त्यांच्याशी बोलण्यात घालवत असे. दुसरीकडे जो मुलगा त्याच दिवशी राजमहालात जन्माला आला होता तोही आता तरुण झाला होता. राजा आता म्हातारा झाला होता आणि त्याची इच्छा होती की त्याच्या तरुण मुलाने आता त्याची गादी चालवावी, एखाद्या राजकुमारीशी लग्न करावं आणि त्याला नातू द्यावा. अन्य राज्याच्या अनेक राजकुमारी महालात येऊन जात होत्या, पण राजकुमाराला त्यातली एकही त्याची पत्नी म्हणून पसंत नव्हती. शेवटी राजकुमार एका यात्रेकरिता निघाला, त्याच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात. जेव्हा तो जंगलाजवळ पोहोचला जेथे तो टॉवर लपलेला होता, त्याने त्याच्या माणसांना विचारलं, मी या जंगलात यापूर्वी कधीही गेलो नाही. चला या जंगलातून जाऊ, कदाचित आपल्याला चांगला रस्ता सापडेल. राजकुमार, हे जादूचं जंगल आहे. ऐकलंय की जो कोणी आज जातो तो कधीच परत येत नाही. असं तू म्हणतोयस? काय सांगावं, एखादी अफवा असेल. स्वतः जाऊन बघूया ना.
राजकुमार आणि त्याच्या माणसांनी जंगलात प्रवेश केला. राजकुमाराला स्वतःवर भरोसा होता, पण त्याच्या माणसांना नव्हता. काही वेळानंतर त्यांना एक टॉवर दिसला, जेथे रपन्झेल राहत होती. मग त्यांनी रपन्झेलचे गाणे ऐकले. किती गोड आवाज आहे. टॉवरच्या जवळ जाऊन राजकुमाराने तिचे गाणे ऐकले आणि काही वेळ तिचे सौंदर्य निरखत राहिला. त्याच वेळी चेटकिन तेथे आली आणि तिने रपन्झेलला हाक मारली. रपन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. चेटकिणीचा आवाज ऐकून रपन्झेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले आणि चेटकिन केसांच्या आधारे वर चढली. अच्छा, हिचं नाव रपन्झेल आहे तर. राजकुमारने काही दिवस टॉवरच्या आजूबाजूला फिरण्याचा निर्णय घेतला आणि रपन्झेलला पाहत राहिला. चेटकिन रपन्झेलच्या केसांच्या आधारे सकाळी खाली यायची आणि रात्री वर चढायची. रपन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. शेवटी एक दिवस राजकुमाराने सर्व हिम्मत गोळा केली आणि जेव्हा चेटकिन तेथे नव्हती तेव्हा टॉवरच्या जवळ गेला आणि हाक मारली. रपन्झेल, रपन्झेल. रपन्झेलने पहिल्यांदा तिच्या आईशिवाय कुणाचा तरी आवाज ऐकला होता. आधी तिला संकोच वाटत होता, पण नंतर ती उत्सुक होती हे पाहण्यासाठी की कोण असू शकतं. म्हणून तिने खिडकीतून खाली पाहिलं. तिने पाहिलं की एक तरुण खालून तिच्याकडे पाहत होता. तू कोण आहेस आणि तुला माझं नाव कसं माहित आहे? मी या राज्याचा राजकुमार आहे. मी तुझा अद्भुत आवाज ऐकला आणि मला तुला भेटायचं आहे. मला अनोळखी लोकांशी बोलण्याची परवानगी नाही. कृपया निघून जा. तुला माझ्यापासून काही धोका नाही. मी वचन देतो. कृपया खाली ये, म्हणजे आपल्याला बोलता येईल. मी नाही येऊ शकत. इथे पायऱ्या नाहीत. त्याच वेळी रपन्झेलने आईला येताना पाहिलं. लवकर येथून निघून जा. आईने तुला पाहायला नको. राजकुमार लगेच झाडाच्या मागे लपला. टॉवरच्या जवळ जाताच चेटकिणीने हाक मारली आणि रपन्झेलच्या केसांवरून वर चढली. राजकुमार रोज येऊ लागला. आता ते मित्र बनले होते आणि तिलाही कळून चुकलं होतं की राजकुमारापासून कोणताही धोका नाही, म्हणून तिने खाली केस सोडले. राजकुमाराने तिचे केस पकडले आणि वर चढला. रपन्झेल खूप उत्सुक होती. तिने यापूर्वी कधीच कोणी माणूस पाहिला नव्हता आणि आज राजकुमार तिच्या समोर उभा होता. तुला तुझ्या आईने या टॉवर मध्ये कोंडून का ठेवलं आहे? आई मला सांगते की हे जग वाईट माणसांनी भरलंय. ती माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे हास्यास्पद आहे. एखादी आई आपल्या मुलीला असं का बरं कोंडून ठेवेल? हो, हे खरं आहे की जगात वाईट गोष्टी आहेत, पण त्याचबरोबर सौंदर्य देखील आहे ना. रपन्झेल हे पाहण्यासाठी खूप उत्सुक होती की राजकुमार जे सांगतो ते सत्य आहे का, आणि तिलाही बाहेरचं जग पाहायचं होतं. शेवटी त्यांनी मन घट्ट केलं आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री जेव्हा चेटकिन टॉवरवर पोहोचली, तिने रपन्झेलचे केस खाली सोडलेले पाहिले. रपन्झेलने मला येताना पाहिलं असणार म्हणून केस खाली सोडलेत. टॉवर चढून गेल्यावर तिने काय पाहिलं? रपन्झेलचे केस कापून खिडकीला बांधले होते आणि रपन्झेल कुठेच नव्हती. तिला लगेच कळून चुकलं, रपन्झेल पळून गेली होती. रपन्झेलने तिचे केस कापले आणि खिडकीला बांधले आणि त्याच केसांवरून ती आणि राजकुमार खाली उतरले होते. रपन्झेल, रपन्झेल, तू मला फसवायची हिम्मत कशी केलीस?
दरम्यान रपन्झेल आणि राजकुमार जंगलातून बाहेर आले. जंगल जादूचे असल्याची गोष्ट चेटकिणीने पसरवली होती. तिला तेथे कोणी येऊन रपन्झेलला पाहायला नको होतं. रपन्झेल आणि राजकुमार महालात पोहोचले. रपन्झेल सोबत राजकुमार राजा आणि राणीकडे गेला आणि पाहिलं तर राजा एकदम ठणठणीत त्याच्या समोर उभा होता. बाबा, तुम्ही एकदम बरे झाला आहात. हे कसं झालं? एका औषधी मुळीने तुझ्या बाबांना बरं केलं माझ्या पुत्रा. काय बरं म्हणतात त्याला? हो, रपन्झेल. रपन्झेल? राजकुमारने त्यांना सगळ्या घटना सांगितल्या. राजा म्हणाला की एका म्हाताऱ्या जोडप्याने त्यांना हे औषध दिलं आणि त्यांना वाईट चेटकिणीची गोष्टही सांगितली की कशी ती त्यांच्या मुलीला जन्मल्याबरोबर घेऊन गेली. राजकुमार आणि रपन्झेल त्या जोडप्याच्या घरी गेले. जसं त्या बाईने सोनेरी केसांच्या मुलीला पाहिलं, तिने लगेच ओळखलं की ही तिचीच मुलगी रपन्झेल आहे, जिला चेटकीण घेऊन गेली होती. माझी मुलगी, शेवटी तू माझ्या जवळ आलीसच. सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर रपन्झेलने तिच्या माता पित्यांचा स्वीकार केला. राजकुमार आणि रपन्झेलचे लग्न झाले आणि ते आनंदात राहू लागले. त्या टॉवर मध्ये अडकलेल्या चेटकिणीचे काय झाले? राजाने चेटकिणीला पकडलं आणि त्याच टॉवर मध्ये कैद करून ठेवलं आणि टॉवरच्या खाली सैनिक तैनात केले, जेणेकरून चेटकीण तेथून पळून जाऊ नये. चेटकिणी बरोबरच तिचे सगळे जादूचे रहस्य सुद्धा अदृश्य झाले. आमची आवडती जलपरी. महासागराच्या पोटात खूप काही लपलेलं होतं, ज्याबाबत कुणालाच काही माहित नव्हतं. मोठमोठे व्हेल, खेळकर डॉल्फिन्स आणि इंद्रधनुष्याच्या सगळ्या रंगांची मासळी. त्याही पेक्षा खाली, जेथे सूर्याची किरण सुद्धा पोहोचू शकत नव्हती, तेथे होते खोल समुद्रातील राज्य. तेथील लोक अन्य प्राण्यांसोबत अतिशय प्रेमाने राहत होते. तेथील राजा आपली आई आणि 6 मुलींसोबत राहत होता आणि समुद्रावर राज्य करत होता. राजाचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते. त्यांना भीती वाटत होती की कधी ना कधी जमिनीवरील लोक त्यांच्या मुलींना त्रास देतील, म्हणून ते त्यांना पाण्याच्या वरच्या स्तरावर पोहण्याची परवानगी देत नसत. सागराच्या बाहेर राहणारे सर्व मनुष्य वाईट आहे. ते लोक वाईट का आहेत बाबा? कारण मनुष्य सागर खराब करून टाकतात आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांना मारून टाकतात. आवडत्या जलपरीला जाणून घ्यायचं होतं की जमिनीवरील लोक कसे असतात. तिच्या बहिणींकडून ऐकलेल्या कथा पुरेशा नव्हत्या. तिची आजी सुद्धा तिला नेहमी मनुष्यापासून दूर राहायला सांगत असे आणि ती सी गेट मधून बाहेर तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती राजकुमारी बनेल आणि आपल्या बहिणी एवढी मोठी होईल. आवडत्या जलपरीने आपल्या बहिणींना बाहेर जाताना पाहिलं आणि निश्चय केला की ती देखील जाईल. पण कशी? ती डॉल्फिन सोबत हिमरन वेलला भेटायला गेली, कारण हिमरनला सी गेट मधून आत बाहेर जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तिने हिमरनला आपली योजना सांगितली. बाप रे, राजाशी कोण पंगा घेईल? पण हिमरन ऐकायला तयारच नव्हती. पण मग तिला तिच्या परिस्थितीची दया आली
आणि तिची मदत करायला ती तयार झाली. हिमरण आणि डॉल्फिन सी गेटवर गेले. त्यांना पाहून शिपायांनी त्यांना जाऊ दिलं, कोणत्याही प्रश्नाशिवाय. तेथून खूप दूर गेल्यावर हिमरनने आपला मोठा जबडा उघडला आणि आतून निघाली आपली प्रिय जलपरी एरियल. एरियल हिमरनच्या मदतीने सागराच्या वरच्या पातळीवर गेली. तिने पहिल्यांदा हवेचा अनुभव घेतला आणि पहिल्यांदा निळं आकाश पाहिलं. किती सुंदर आहे. त्याच वेळी एरियलला संगीत ऐकू आलं. तिने पाहिलं जवळच एक बोट होती. तिने पहिल्यांदाच एक बोट पाहिली. ही बोट आहे ना, चल जाऊया. डॉल्फिन तिला सांगत होता जाऊ नकोस, पण ती दूर निघून गेली होती. वेगाने जात होती बोटीकडे. ही बोट एका राजाची होती. ते त्याच्या मुलाचा, राजकुमारचा वाढदिवस साजरा करत होते. त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न लवकरात लवकर करायचं होतं, म्हणून तर सर्व अविवाहित मुलींना या पार्टीमध्ये बोलवलं होतं. हा तर राजकुमार आहे आणि मनुष्यही. डॉल्फिनने पुन्हा वॉर्निंग दिली. एरियलने राजकुमाराच्या चालीवर खूप छान गाणं म्हटलं. राजकुमारला आवाज खूप आवडला. तू लप एरियल, नाहीतर ते तुला पाहतील. डॉल्फिन म्हणाला. प्रिय जलपरी आणि डॉल्फिन दोघेही पाण्याच्या आत निघून गेले. सागराच्या गर्तेत, समुद्र राज्यामध्ये सागराची चेटकीन हे सर्व पाहत होती. तिच्या क्रिस्टल बॉल मध्ये आले ते दिवस. महासागराच्या राजाची मुलगी एका मनुष्याबरोबर तुफाना ये आणि उद्ध्वस्त कर सगळं. सागरावर तुझ्या शक्तीचा अंमल दाखव. हा 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 हा. चेटकिणीने असे बोलल्याबरोबर मोठमोठ्या लाटा राजकुमाराच्या बोटीकडे सरकू लागल्या आणि ती पठाराकडे जाऊ लागली. प्रिय जलपरीला हे पाहून खूप काळजी वाटू लागली. ही बोट तर आपटून फुटून जाईल. आपण त्यांना मदत करायला हवी. प्रिय जलपरीला बोटीजवळ पोहताना राजकुमाराची बासरी सापडली आणि मग दिसला राजकुमार बुडताना. ती त्याला ताबडतोब खेचत सागराच्या किनाऱ्यावर घेऊन आली. उठ, कृपा करून उठ. राजकुमार शुद्धीवर आला आणि आपले हळूच त्याने डोळे उघडले. तू जिवंत आहेस. प्रिय जलपरी आनंदाने म्हणाली. दुरून एका कुत्र्याचे भुंकणे ऐकून ती भानावर आली. तिला समजले की ती कुठे आहे आणि तिने सागरात उडी घेतली. राजकुमाराचे एक सहाय्यक आणि एक राजकुमारी तेथे आले त्याला शोधत. एका मुलीने मला वाचवलं. हा आवाज यापूर्वीही मी एकदा ऐकला आहे. मी तिला पाहिलं नाही, पण आवाज खूपच गोड होता. प्रिय जलपरी पुन्हा खोल सागराच्या राज्यात पोहोचली होती. राजकुमाराची बासरी तिच्या जवळच होती. त्याच्याबद्दलच ती विचार करत होती. तेव्हाच राजा तेथे येतात आणि त्यांना ती बासरी दिसते. त्यांना पाहिल्याबरोबर कळतं की हे मनुष्याचे आहे. आमचे काही नियम आहेत आणि सर्वांनी त्याचं पालन करायला हवं, विशेषतः माझ्या मुलींनी. मी ऐकलंय तू एका मनुष्याला बुडण्यापासून वाचवलंस. मला वाचवावं लागलं, नाहीतर राजकुमार तेथेच मेला असता. एरियलने उलट उत्तर दिलं. बस झालं. मनुष्य वाईट असतात. त्यांचं जग आणि आपल्या जगामध्ये
कोणताही संबंध स्थापित होऊ शकत नाही. रागाने फणफणत राजा निघून गेल्यावर एरियलने ठरवलं की आता तर करायचंच. एरियल सरळ सागराच्या चेटकिणीकडे गेली आणि तिच्या जवळ मदत मागितली. मदत तर ती करेल, पण त्या बदल्यात तिला तिची फी हवी, खूप महाग फी. मी एक औषध बनवेन जे तुला मनुष्य बनवेल, तुला 2 पाय देखील येतील. त्या बदल्यात मला पाहिजे तुझा आवाज. माझा आवाज? पण का? नाही म्हणत म्हणत शेवटी जलपरीने ते मान्य केलं, कारण तिच्यासाठी हे खूप आवश्यक होतं. लक्षात ठेव, 3रा दिवस संपायच्या आधी म्हणजे 4थ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. एरियलने ते औषध घोटाघोटाने पिऊन टाकले. ती सागराच्या वरच्या बाजूला पोहत जाऊ लागली. हळूहळू तिला पाय आले, अगदी मनुष्यासारखे. डॉल्फिन सोबत ती सागराच्या किनाऱ्यावर पोहोचली. ती तेथे पोहोचल्याबरोबर राजकुमाराचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो तिच्या जवळ गेला. तू, आपण कुठेतरी भेटलो होत ना? हो, नक्कीच भेटलो. एरियल बोलू शकत नव्हती, पण तिने त्याची बासरी मात्र त्याला नक्कीच दिली. राजकुमाराने त्या दिवशी वाजवलेली धून पुन्हा वाजवली. एरियलने खूण केली की तिने ही धून यापूर्वी ऐकली आहे. हीच वाजवताना मी तुला पाहिलं होतं आणि तुझा आवाज ऐकला होता आणि तुम्हाला बुडण्यापासून वाचवलंस. मी तुलाच शोधत होतो. राजकुमाराला पूर्ण खात्री होती की ती मुलगी एरियलच होती जिने त्याला वाचवलं होतं, पण ती मुलगी एक जलपरी होती आणि तिचा आवाज खूप सुंदर होता. एरियल बिचारी इच्छा तर होती पण बोलू शकली नाही. आपला आवाज ती देऊन आली होती ना. राजकुमारला वाटलं की ती ही मुलगी नाही जिने त्याला वाचवलं. तरीही त्यांनी तिची मदत करायचं ठरवलं. राजकुमार प्रिय जलपरीला आपल्या महालात घेऊन गेला. राजाने लग्नाची तयारी करण्याचा आदेश दिला. ते आपल्या मुलाचं लग्न एका राजकुमारीशी करणार होते. बिचारी प्रिय जलपरी आता चुपचाप पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. जोपर्यंत बोलणार नाही राजकुमाराला माहित कसे होणार. तिला चेटकिणीचे बोलणे आठवले. लक्षात ठेव, 3रा दिवस संपायच्या आधी म्हणजे 4थ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. पाहता पाहता 2 दिवस संपून गेले. 3रा दिवस उजाडला. याच दिवशी राजा आणि राणी आपल्या राजकुमाराचे लग्न शेजारील राज्याच्या राजकुमारीशी करायला निघून गेले. बिचारी एरियल राजकुमाराला सांगूच शकली नाही की तीच आहे ती जिला ते शोधत होते. राजकुमाराने मान्य केलं की जे काही त्याने पाहिलं होतं ते एक स्वप्न होतं. एरियलला फक्त एकच आशा होती, राजकुमारासाठीचं तिचं प्रेम. 4थ्या दिवशीचा सूर्य उगवणार होता. एरियलचं रडू थांबत नव्हतं आणि तेव्हा जणू काही जादू झाली. आधी तिच्या सर्व बहिणी आल्या आणि मग आली आजी. माझे प्रिय नाथ, आम्ही इथे आलो आहोत त्या चेटकिणीच्या कैदेतून तुला सोडवायला ग बाळा. आणि तेव्हाच तिचे पिता महासागराचे राजे प्रकट झाले. त्यांना मुलीचे दुःख पाहावलं नाही. एरियल, माझ्या लाडक्या कन्ये, तुझ्या आनंदाहून मोठं माझ्यासाठी आणखी काही नाही. जा माझ्या बाळा.
राजाने आपले त्रिशूळ आजीच्या हातातील एका शंखावर फिरवले, ज्यात एरियलचा आवाज कैद होता. आता एरियलचा आवाज बाहेर आला. धन्यवाद आजी, धन्यवाद बाबा, तुम्ही सगळे किती चांगले आहात. हिमरल व्हेलच्या पाठीवर स्वार होऊन ते राजकुमाराच्या बोटीच्या दिशेने रवाना झाले. राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न होणारच होते, पण इतक्यात राजकुमार अचानक थांबला. त्याला जलपरीचा मधुर आवाज ऐकू आला. तिला आपल्याकडे येताना पाहून न संकोचता राजकुमाराने सागरात उडी घेतली. मला माहित होतं ती तूच होतीस. आपले मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने एरियलला तिचा आवाज परत मिळाला आणि राजकुमारही. पण आता ती जलपरी राहिली नाही. ती आपले जीवन जगणार होती मनुष्य बनून. एरियल आणि राजकुमाराचे जग वसले, मैत्री, शांती आणि प्रेमाच्या निरोपाबरोबर, जमीन आणि सागराच्या मधोमध. एकेकाळची गोष्ट आहे. नवरा बायकोचे एक दाम्पत्य होते. त्या दोघांना मुलबाळ नव्हतं, पण त्यांना एका मुलीची फार इच्छा होती. काही दिवसानंतर त्यांना बाळ होणार होतं. एक दिवस पत्नीची नजर खिडकीच्या बाहेर एका लेट्यूस गार्डनवर पडली. तेव्हापासून तिला तेथून लेट्यूस खाण्याची इच्छा होऊ लागली. कोण जाणे की ते लेट्यूस मी कधी खाऊ शकेन. तिची भूक कमी होऊ लागली आणि तब्येत बिघडत गेली. तिच्या पतीला तिची फार काळजी वाटू लागली आणि म्हणून एक दिवस त्याने तिला वचन दिले की तो तिच्यासाठी मुठ्ठीभर लेट्यूस घेऊन येईल. तू काळजी करू नकोस, मी आणेन तुझ्यासाठी लेट्यूस, नक्की. पण तुम्हाला माहित आहे ना, ती खूप भयंकर आहे. ते घर एका चेटकिणीचे होते आणि त्याच्या चारी बाजूला उंच उंच भिंती होत्या, ज्यावर कोणी चढायचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. पती पूर्ण जोर लावून त्या उंच भिंतीवर चढला. गार्डन मध्ये जाऊन त्याने मुठ्ठीभर लेट्यूस तोडले आणि घरी घेऊन आला. त्याच्या पत्नीने मोठ्या चवीने ते लेट्यूस खाल्ले आणि ती थोडी बरी होऊ लागली. पण मुठ्ठीभर लेट्यूसने तिचं मन भरलं नाही. दुसऱ्या दिवशी पती पुन्हा त्या गार्डन मध्ये गेला, पण यावेळी ती चेटकिण तेथे उभी होती. तुझी एवढी हिंमत झाली की तू माझ्या गार्डन मध्ये येऊन माझे लेट्यूस तोडतोस. माझी पत्नी गरोदर आहे, तिला लेट्यूस घेण्याची इच्छा झाली आहे. मग तू मला विचारू शकला असतास ना. तुला इकडे सगळे घाबरतात, मला वाटलं तू देणार नाहीस. मला माफ कर. माफ करू? तुला तर शिक्षा मिळेल. जर माझ्या पत्नीला हे लेट्यूस मिळाले नाही तर ती आजारी पडेल आणि बाळालाही त्रास होईल. मग आपण एक सौदा करू. तुला हवे तेवढे लेट्यूस घेऊन जा, पण एका अटीवर. तुझ्या बाळाचा जन्म होताच तू ते मला सोपवशील. भीतीने पतीने होकार दिला. काही दिवसानंतर त्या दोघांना एक मुलगी झाली आणि चेटकिण येऊन त्या मुलीला घेऊन गेली. तिने त्या मुलीचे नाव रपंचल ठेवले, कारण जे लेट्यूस तिची आई खात होती त्याचे नाव सुद्धा तेच होते.
ती चेटकीण रपंचलची फारच काळजी घेत होती. 16 वर्षांची होता होता ती फार सुंदर दिसू लागली. तिचे घर जंगलामध्ये एका उंच इमारतीत होते आणि त्या इमारतीत शिडी नव्हती. फक्त वर एक खिडकी होती. चेटकिणीने रपंचलचे केस कधीच कापले नव्हते. तिला भेटण्यासाठी आल्यावर चेटकीण खालून आवाज देत असे, रपंचल, 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 आपले सोन्यासारखे केस तर खाली सोड, तुझी मम्मी आहे. आपल्या खिडकीने रपंचल आपले सोन्यासारखे केस खाली सोडायची आणि त्याच्या सहाय्याने ती चेटकीण वर चढायची. असे वर्षानुवर्ष चालत होते. एक दिवस त्या जंगलात एक राजकुमार आला शिकारीसाठी आणि त्याला एक गोड आवाज ऐकू आला, गाणं गात असलेला. वा, किती गोड आवाज आहे. त्याने विचार केला आणि तो त्या आवाजाच्या जवळ जाऊ लागला. रपंचलच्या इमारतीकडे पोहोचल्यावर त्याने आधी डावीकडे पाहिले आणि मग उजवीकडे, पण कुठलीही शिडी दिसत नव्हती त्याला वर जाण्यासाठी. तो आवाज राजकुमारला दररोज तेथे खेचत होता, पण वर चढणे कधीच शक्य नाही झाले. एके रात्री इमारतीजवळ जाताना त्याला खाली चेटकीण दिसली. रपंचल, 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 तुझे सोन्यासारखे केस तर खाली सोड, तुझी मम्मी आहे. आपल्या खिडकीमधून रपंचलने आपले सोन्यासारखे केस खाली सोडले आणि त्याच्या सहाय्याने ती चेटकीण वर चढली. दुसऱ्या दिवशी सूर्य मावळताच राजकुमार तेथे गेला आणि आवाज बदलून हाका मारू लागला, रपंचल, रपंचल, तुझे सोन्यासारखे केस जरा खाली सोड, मी तुझी आई आहे. आपल्या आईच्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच तिने एका मनुष्याला पाहिलं आणि ती थोडी घाबरली. तू माझी मम्मी नाहीस, इथे का आलास? घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मी तुझं गाणं ऐकलं आणि मला तुझा आवाज खूप आवडला. बस फक्त तुला पाहायचं होतं. आवाजासारखीच तूही सुंदर आहेस. रपंचलला राजकुमारचे बोलणे आवडू लागले आणि तिची भीती सुद्धा गायब झाली. काही काळ सगळे सुरळीत चालत होते आणि चेटकिणीला या सगळ्याची कल्पना देखील नव्हती. एक दिवस राजकुमारने रपंचलला लग्नासाठी विचारलं. रपंचलने आनंदित होऊन होकार दिला. पण रपंचलला खाली जाण्यासाठी काही मार्ग सुचत नव्हता. अचानक तिला एक युक्ती सुचली. दरवेळी राजकुमार एक कपड्याचा तुकडा सोबत आणत असे. रपंचल त्या कपड्यांना जोडून एक रस्सी बनवू लागली. पण एक दिवस रपंचलच्या हातून एक चूक घडली आणि तिच्या तोंडून एक गोष्ट निघाली. मम्मी, तुझ्यापेक्षा लवकर तर राजकुमार वर चढतो. राजकुमार? कोण राजकुमार? चेटकिणीच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि ती ओरडू लागली. तू
मला धोका दिलास. मी तुला बाहेरच्या जगापासून वाचवण्याचे प्रयत्न करत होते. चेटकिणीने रागाच्या भरात रपंजलचे सोनेरी केस कापून टाकले. आणि तिला एका लांब अशा वाळवंटात सोडून आली. त्या रात्री चेटकीण राजकुमारची घरी वाट पाहू लागली. थोड्याच वेळात राजकुमारचा आवाज आला. रपंजल, रपंजल, तुझे सोनेरी केस खाली सोड, मी आहे प्रिन्स. चेटकिणीने रपंजलचे कापलेले केस खाली सोडले. वर कोण आहे हा विचार न करता राजकुमार वर चढू लागला. तिथे रपंजल नव्हती, पण चेटकीण होती. त्याला कळून चुकलं की काहीतरी वाईट घडलंय. चेटकीण त्याच्या जवळ येऊ लागली. इतक्यात राजकुमार भीतीने खाली पडला. खाली काही झाडे असल्यामुळे सुदैवाने तो वाचला, पण डोळ्यात काटे टोचल्यामुळे त्याची दृष्टी नाहीशी झाली. दृष्टी नसून सुद्धा तो राजकुमार जंगलात रपंजलला शोधू लागला. रस्त्यात त्याला फळे मिळाली, ती त्याने तोडून खाल्ली. चालत चालत तो एवढ्या लांब आला की तो वाळवंटात येऊन पोहोचला. आणि अचानक काहीतरी घडलं. एक गोड आवाज त्याला ऐकू आला. तो त्या आवाजाला ओळखत होता. तो त्या आवाजाजवळ जाऊ लागला, हाका मारता मारता. रपंजल, रपंजल. रपंजलने राजकुमारची हाक ऐकली आणि ओळखली सुद्धा. राजकुमार तुम्ही? ती त्याच्या जवळ पळत गेली. दोघे अत्यंत खुश झाले. भेटताच दोघांनी मिठी मारली आणि रडू लागले. रपंजलचे अश्रू राजकुमारच्या डोळ्यांवर पडले आणि अचानक एक चमत्कार झाला. राजकुमारला दिसू लागले. हे पाहून रपंजल खूप खुश झाली. दोघे एकत्र राजकुमारच्या महालात गेले. तेथे लोकांनी त्यांचे स्वागत केले. आणि दोघे सदैव आनंदात राहू लागले.